रसमलाई खायला कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते। तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी रसमलाई हलवाई स्टाईल आणि तेही पाकिटच्या दुधात, अगदी सोप्या पद्धतीने। घट्टसर अशी रबडी आणि मऊ लुसलुशीत अशी रसमलाई। तर आज आपण घरच्या घरी रसमलाई बनवणार आहोत, खायला तर एकदम टेस्टी। तर चला आपण रसमलाई बनवायला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी रसमलाई बनवण्यासाठी एकूण 3 लिटर दुधाचा वापर केलेला आहे। तर त्यातलं 1.5 लिटर दूध मी साईडला ठेवलेलं आहे आपल्याला रबडी बनवण्यासाठी, आणि 1.5 लिटर दूध आपल्याला रसमलाई बनवण्यासाठी घेतलेलं आहे। तर आता आपण हे दूध आहे ना तापायला ठेवलं आहे, आणि मी हे दूध गाईचं वापरलेलं आहे, त्याचंच मेजरमेंट मी तुम्हाला सांगत आहे। आता इथे दुधाला उकळी आली की आपल्याला त्यात विनेगर टाकायचं आहे। तर बघा, मी इथं 1.5 लिटर दूध घेतलंय, त्याच्यामुळे मी 3 चमचे विनेगरचा वापर केलेला आहे। आपल्याला 2 लिटर दूध असलं तर 4 चमचे विनेगर वापरायचं। अर्धा लिटरला 1 चमचा ह्याप्रमाणे मी विनेगर वापरलेलं आहे। तर बघा, आता इथं दूध फाटायला लागलेलं आहे। विनेगर टाकलं की दूध लगेच फाटतं। लिंबाणी सुद्धा ट्राय करतात दूध फाडायचं, पण शक्यतो लिंबाणी होत नाही, त्याच्यामुळं आपण तो प्रयत्न नको करायला, म्हणून मी इथं विनेगर वापरलेलं आहे। तर बघा, विनेगरने लगेच दूध फाटलेलं आहे। तर आपल्याला एकीकडं दुधाचे गुठळे आणि एकीकडं पाणी असं होईपर्यंत हे थोडं उकळून द्यायचं आहे। तर आपण हे थोडा वेळ उकळून घेऊया, म्हणजे एकीकडं छेना होईल आणि एकीकडं पाणी होईल। नंतर मग आपल्याला काय करायचंय बघा, ह्या पद्धतीनं हो का अशा गुठळ्या झालेल्या आहेत। तर ह्या प्रकारे आपल्याला दूध छान उकळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित आपल्याला भेटतं। नंतर मग आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे, आणि त्या कापडात आपल्याला दूध गाळून घ्यायचं आहे। पण दूध गाळायच्या आधी ते कापड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कलर वगैरे लागणार नाही। तर इथं मी सुती कापड घेतले, ते धुतले, आणि नंतर त्याच्यात बघा हे दूध मी गाळून घेते आहे। सगळं पाणी साईडला निघून जाईल आणि आपल्याला फक्त दुधाचा छेना भेटेल। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे दूध असं वर धरायचं, गरम आहे त्याच्यामुळे एकदम तर पिळता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते हळूहळू पिळायचं आहे। नंतर चिमट्याने थोडं थोडं खाली घ्यायचं आहे, नंतर ते आपल्याला वर कुठंतरी अडकून ठेवायचं आहे 1 तासासाठी। तर आता 1 तास आपल्याला त्यातलं पाणी निघून जाईपर्यंत इथं रबडी बनवायची आहे। तर इथं गॅसवर मी 1.5 लिटर दूध ठेवलेलं आहे। तर हे दूध आपण थोडं उकळून घेऊया। नंतर त्याच्यात बघा, मी इथं मलाई ठेवलेली आहे, घातलेली आहे। तर मी मलाई घातली, तुम्ही शक्यतो नाही घातली तरी चालेल। माझं दूध 3 लिटर 2-3 वेळा उकळलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर भरपूर मलाई आलती, त्याचा मी वापर केला आहे। तुम्ही नाही घातली तरी चालू शकतं, तसं काही नाही। बघा, आता याच्यात चांगली उकळी यायला लागलेली आहे दुधाला, म्हणून मी मलाई घालून घेतली। आता आपण थोडा वेळ उकळून देऊया, नंतर त्याच्यात आपल्याला पाहिजे तशी गोड ह्या प्रमाणात साखर घालूया। इथं मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे, जास्त गोडपणा नको आहे। तुमच्यात आवडत असेल तर तुम्ही अजून साखरेचा वापर करू शकता। आता ही साखर आपण छान विघरून देऊया त्याच्यात। साखर विघरली की नंतर आपल्याला याच्यात केशर घालायचं आहे। तुमच्याकडं केशर जर नसेल तरी चालेल, तुम्ही फूड कलर वापरू शकता। फूड कलर नसेल तर अगदी तुम्ही हळदीचा सुद्धा वापर करू शकता। तर माझ्याकडे इथं केशर नव्हतं, म्हणून मी फूड कलरचा वापर केलेला आहे। आणि बघा, आता दूध छान उकळून घेतलेलं आहे। तर आता त्यात मी केशर कलरचा फूड कलर वापरलेला आहे। आता दूध आपण चांगलं हलवून घेऊया। आपल्याला आहे ना दुधाला दाटसरपणा येईपर्यंत हलवायचं आहे, आणि हलवताना कडची जी मलाई अशी साठते ना, ती सगळी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा, इथं मी ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे। ड्रायफ्रूटमध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता असे त्याचे लांब लांब काप केलेले आहेत, आणि ते दुधात घातलेले आहेत, म्हणजे दुधाबरोबर ते पण शिजून निघतील। आणि लक्षात ठेवा, आपल्याला रबडी जास्त दाटसर बनवायची नाही, लिक्विड टाईप बनवायची आहे, म्हणजे रसमलाई दूध शोषून घेते। दाट बनवली तर दूध शोषून घेता येणार नाही, मग त्याच्यामुळे आपली रबडी मऊ लुसलुशीत होणार नाही। तर बघा, रबडी तर आपण बनवायला ठेवलेली आहे। रबडीला दाटसरपणा येऊस्तोपर्यंत आपण हा छेना आहे ना सगळा व्यवस्थित फोडून घेऊया, आणि हाताने एकदम आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। तुमच्या हातून जर विनेगरचा वापर जास्त झालेला असेल तर तुम्ही ह्या स्टेजला छेना धुवून घेऊ शकता। बघा, आता मी इथं सगळं ही छेना फोडलेला आहे। त्याच्यात मी इथं 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर वापरत आहे, म्हणजे बाइंडिंगसाठी आपल्याला उपयोग होतो।
बघा आता हे पीठ मी छान व्यवस्थित मळून घेत आहे। पीठ इतकं मळायचं आहे आपल्याला की त्याला मऊसरपणा यायला पाहिजे, त्याच्यात गुठळी कुठेही राहायला नको। आपण जसं कसं पीठ भिजवतो तसं मळायचं आहे हे। तर हे पीठ आपल्याला मळताना उशीर लागला तरी चालेल, पण खूप उशिरापर्यंत छान मळून घ्यायचं आहे। त्याला मऊसूतपणा यायला पाहिजे, सगळ्या गुठळ्या मोडायला पाहिजेत। तर आता माझं हे पीठ बघा मळून झालेलं आहे। हे मळलं की अशी गोळी बनवायची आणि ती अशी हलक्या हाताने दाबून घ्यायची आणि त्याच्यावर जर क्रॅश पडले तर समजायचं की ह्याला तडे गेलेले आहेत, पीठ छान मळलेलं नाहीये। तर ते पीठ आपण परत मळायचं। तर माझं पीठ एकदम छान मळलेलं आहे, कुठेही तडे गेलेले नाही। तर बघा आता माझं इथं पीठ छान मळलेलं आहे। आता इथं मी रसमलाईचे सगळे बॉल्स बनवून ठेवत आहे। तर बघा बनवताना पहिल्यांदा आपल्याला हातात पीठ असं फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याला मऊसरपणा येतो। इथं एकाला सुद्धा तडा गेलेला नाहीये, पीठ छान भिजवलेलं आहे। तुमच्या ह्याला जर तडे गेले तर तुम्ही पीठ परत चांगलं व्यवस्थित मळून घ्या। आता आपण इथं चाचणीसाठी आहे ना पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये मी इथं 3.5 वाट्या पाणी ठेवत आहे चाचणी बनवण्यासाठी। त्याच्यात मी एक छोटी वाटी साखर घातलेली आहे। जास्त पण गोड बनवायचं नाही म्हणून मी इथं छोटीच वाटीचा वापर केलेला आहे। आता ही साखर सगळी आपण विघरून घेऊया आणि पाण्याला उकळी येऊन देऊया। पाण्याला उकळी आली की त्याच्यानंतर आपल्याला हे रसमलाईचे सगळे बॉल्स ह्याच्यात घालायचे आहेत आणि छान पाण्यात उकळून घ्यायचे आहेत। आता पाण्याला बघा उकळी आली, आपण एक एक करून सगळे सोडून घेऊया ह्याच्यात। सगळी रसमलाई ह्याच्यात सोडली का नाही की त्याला चांगल्या उकळत्या पाण्यात आपल्याला 2 ते 3 मिनिटं ठेवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला झाकण ठेवायचं आहे। पहिल्यांदाच झाकून ठेवायचं नाही, नाहीतर सगळी रसमलाई पसरती व तुटले जातात ते रसमलाईचे बॉल्स, म्हणून आपण असंच उकळून घेऊया आधी। बघा आता 2-3 मिनिटं होत आलेले आहे, छान उकळलेलं आहे। तर आपण आता हे पलटी करून घेऊया, सगळं व्यवस्थित पलटी करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजूनी छान असं शिजलं जातं। तर आता मी हे सगळं पलटी करून घेत आहे। पलटी करून घेतलं की आता 2-3 मिनिटं अजून ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया। आता झाकण काढल्यानंतर परत एकदा मी हे पलटी करत आहे, सगळं पलटी करून घेतलं। आता याच्यातलं ना थोडी अशी चाचणी आपल्याला एकदम पण जास्त दाबायचं नाहीये, थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि सगळे हे रसमलाई आपल्याला काढून घ्यायची आहे। सगळे काढून आपल्याला एकाच ताटात ठेवायचं आहे। तर बघा हे सगळं मी आता ह्याच्यातली चाचणी सगळी व्यवस्थित काढून घेतलेली आहे। जास्त पण दाबून घ्यायचं नाही, नाहीतर सगळा गोडपणा त्यातला निघून जाईल आणि एकदम कोरडं होईल। आता त्याच्यावरही आपण रबडी घालून घेऊया, सगळी रबडी ह्याच्यात घालायची आणि रबडी घालताना रसमलाई किंवा ही रबडी दोन्हीतलं कुठलं तरी एक थोडंसं गरम असायला पाहिजे, म्हणजे त्या रसमलाईत ही रबडी शोषून घेतली जाते। आता आपली रसमलाई झालेली आहे। आता आपण ही 8 तासासाठी साईडला ठेवून देऊया। तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका, फ्रीजमध्ये ठेवली तर रसमलाई रबडी शोषून घेत नाही, त्याच्यामुळं आपल्याला ही बाहेरच ठेवायची आहे, त्याच्यामुळं रबडी शोषून घेतली जाते।